नमस्कार। आज दिनांक 5 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार। केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी ज्यांचा ओव्हर माल झाला असेल, असा माल झाला असेल तर त्यांनी माल नक्कीच काढा, जास्त थांबू नका। बाजार वाढतील म्हणून आपण माल ओव्हर करू नका। आजही मार्केटमध्ये शेतकऱ्यांना कुठेही मंदीचं सावट होऊन दिलेलं नाहीये, परंतु जागेवरती खूप मंदी झालेली आहे। 60 रुपये 70 रुपये 80 रुपयांनी बागा मागितल्या जातात किंवा 90-100 रुपयांनी मागितल्या जातात, परंतु मंदी असताना ग्राहक जास्त निवडून रिजेक्शन करतोय। शेतकरी घाबरलेला आहे, आता काय होईल। परंतु मी ठामपणे सांगतो, रविवारी फुल आवक होती, सोमवारपर्यंत आपण तो माल विकला आणि सोमवारी शेतकऱ्यांना आवाहन केलं की 2-3 दिवस जरा थोडासा माल कमी काढा। त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी माल कमी काढले आणि माल कमी काढत असताना पुढचा कोठा हा मोकळा झाल्याच्या नंतर हा उठाव वाढणार हे मी क्लिअर सांगितलं होतं। परंतु उत्तर भारतात भयंकर पाऊस आहे, म्हणजे पंजाब असेल, हरियाणा असेल, दिल्ली असेल, या ठिकाणची जर न्यूजला आपण पाहिली परिस्थिती खूप खराब आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पुढे माल जास्त गेला तर मंदी होऊ शकते। म्हणून महाराष्ट्रातला माल जेवढा स्टॉप करता येईल तेवढा स्टॉप करण्याचा आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न केला। परंतु हे होत असताना जागेवरती कमी मागतायत, तर व्यापाऱ्यांनी थोडंसं 4 दिवस व्यापाऱ्यांनी माल पुढे कमी पाठवला तर माझ्या शेतकऱ्याचा कुठेतरी फायदा होईल ह्याचा सर्वांनी विचार केला पाहिजे। कारण शेतकऱ्याचं दुःख हे शेतकऱ्याला माहिती आहे की या वर्षी एवढी भयंकर परिस्थिती आहे की आज हे जे काळे डाग येत आहेत हे बुरशीचे डाग आहेत। हे बुरशीचे डाग आटोक्यात आणण्यासाठी अगदी 1.5 पट खर्च करावा लागलेला आहे। म्हणजे 50 जर फवारे असतील तर 75 फवारे यावेळेस मारावे लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झालेला असताना शेतकऱ्याला एकच आशा आहे की माझ्या मालाचे पैसे व्हावेत। आणि म्हणून मी शेतकऱ्यांना सांगतो की हे 2 दिवस जरा सुट्टीचे आहेत। उद्या सुट्टी गणपती विसर्जनची आहे, म्हणजे गणपती विसर्जन आहे आणि रविवारी पुन्हा मार्केट दुसऱ्या दिवशी बंद आहे, त्यामुळं गणपतीच्या दुसऱ्या दिवशी पुणे मार्केट बंद असतं। परंतु मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आता आवक कंट्रोल करू शकलो आपण। आज आवक जास्त यायला पाहिजे होते, 2 दिवस बंद, पण तरी शेतकरी थांबलेला आहे आशेने। फक्त त्याची निराशा होऊ नये त्या लेवलवर आपण थांबावं। जेवढा कडक माल आणता येईल तेवढा कडक माल विरळून काढा, पण ओव्हर माल जर झाले तर आपल्या मालाचं नुकसान होऊ शकतं। किंबहुना जर टिपका आला तर टिपक्यापासून थोडंसं आपल्याला वाचवायला अडचणी येऊ शकतात। आजही 70-80 रुपयापासून ते अगदी 210 रुपये किलो पर्यंत माल आज विक्री झाला, आता निलाव चालू आहे। अजूनही पुढे निलावामध्ये रेट वाढू शकतात किंवा 200च्या आसपास बरेचसे लॉट गेलेले आहेत। आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आवक घटायला लागलेली असताना जागेवरती अजूनही मंदीत सौदे होत आहेत। तर त्या शेतकरी बांधवांना मी सांगेल की एकदा आमच्या नाशिक मार्केटकडे जाऊन या, पुणे मार्केटला या, इंदापूरला या किंवा आपल्या जवळच्या मार्केटमध्ये जा, की खऱ्या अर्थानं आता माल मार्केटमध्ये याला कमी सुरुवात झालेली आहे आणि गणपतीच्या नंतर रेट वाढणार हे मी पहिल्यापासून सांगतो की गणपतीपर्यंत बागा थोपलेल्या असतात आणि ज्या वेळेस गणपती गौराया उठून जातात त्यावेळेस त्या बऱ्याचशा ज्या थांबलेल्या बागा आहेत त्या संपुष्टात येतात आणि जो खरा दमदार माणूस आहे हा तो पाठीमागे थांबलेला असतो आणि त्याचे पैसे झाल्याशिवाय राहत नाही। खरं तर 22 सप्टेंबरला नवरात्र घट स्थापना होते, नवरात्र चालू होतंय, तर त्याचा असर आपल्याला साधारणतः 14-15 तारखेपासून आपल्याला पाहायला भेटणार आहे। आज 5 तारीख आहेत, 7-8 दिवस आपण जशा बागा ज्याच्या ओव्हर होतात त्यांनी माल काढा, पुढं गोटीचे सुद्धा पैसे होणार आहेत। आणि ह्या वर्षी आपल्याला जे रेट करायचे, रेट वाढून मिळायचे आहेत, तर थोडासा युट्यूब चॅनलवर तुम्ही लक्ष द्यावा, तुम्हाला रेट वाढून मिळणार। जागेवर 60, 70, 80 रुपयाचे जर सौदे करत असाल तर खूप मोठी हानी होईल। तर मी आजही सांगतो मार्केटमध्ये कुठेही मंदी नाही, मंदी होऊन दिलेली नाही। जागेपेक्षा आपण 5, 25, 30 रुपयांनी पुढेच चाललेलो आहे। परंतु जागेवाल्यांनी जर कमी रेटमध्ये माल घेतला तर तो मार्केटमधल्या मालाला टस्सल जाऊ शकतो। त्यामुळे कमी रेटमध्ये सौदे करू नका, मार्केटमध्ये मोकळे या आणि मालही ओव्हर करू नका। जर माल ओव्हर झाला तर अशी मालाची परिस्थिती होते। त्यामुळं या सर्व परिस्थितीचा आढावा घेत असताना मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो, सद्यस्थिती हीच आहे की महाराष्ट्रामध्ये पाऊस थांबलेला आहे। चांगले बागवाले दम धरतायत, जे ओव्हरवाल्यांना टिपकवाल्यांना आतमध्ये येऊ द्या। ज्याचा चांगला माल आहे तर गणपतीच्या नंतर सुद्धा त्यांना रेट वाढूनच मिळणार आहे। बाजार पडणार नाहीत, पडून दिलेले नाहीत आणि आपण कुणी कमी रेटमध्ये मागत असेल तर मोकळं मार्केटला या,
आज 70-80 रुपयापासून ते 210 रुपयापर्यंत माल जातोय, परंतु अजून गणपती उठल्यानंतर त्याच्यात वाढ होईल, घट होणार नाही। फक्त पावसाचं वातावरण पुढचं उत्तर भारतातलं हे थोडंसं दसमजे 2-3 दिवस राहील, पण सतत काही कुठेही पाऊस पडत नाही। आणि जर पाऊस उघडला त्यानंतर बाजार हे खडाडलेले असतील, एवढंच या निमित्तानं मी शेतकरी बांधवांना सांगेल। आणि पुण्यासाठी गाडी लवकर, साधारणतः संध्याकाळी 4-4:30लाच गाड्यांच्या लाईन लागतात, तर पुण्यासाठी जरा थोडीशी जागा कमी आहे आणि आपलं प्रेम पुण्यावरती जास्त आहे, मला माहिती आहे, कारण इथं क्वालिटीच्या मालाला रेट मिळतो। पण नाशिकला पण आपण ती व्यवस्था केलेली आहे, नाशिकला सुद्धा चांगल्या मालाला चांगला रेट मिळतोय, मीडियम मालालाही चांगला ग्राहक आहे। त्यामुळे नाशिकसाठी ज्यांना सोयीस्कर असेल त्यांनी नाशिकसाठी जावा, इंदापूर ज्यांना सोयीस्कर असेल इंदापूरला जावा, पण पुण्यासाठी येणाऱ्यांनी थोडीशी गाडी लवकर आणा। संध्याकाळी 5-5:30-6च्या आसपास आपण इथं गाड्यांची लाईन लावता येईल या हिशोबाने या। मला निवड करायला वेळ लागतो, सकाळी सौद्यांना 6:15ला सकाळ सौदे करावे लागतात, ग्राहकांची प्रचंड भूक आहे। अशा अवस्थेमध्ये आपण माल विरळून काढा, एवढंच नम्र आवाहन मी माझ्या सर्वच महाराष्ट्रातील डाळी उत्पादना करू इच्छितो। धन्यवाद।